मुलांनो, वेलकम. संगीता भलसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. इतिहास इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि प्रकरण क्रमांक 9 आपण अभ्यासत आहोत. प्रकरणाचं नाव आहे मौर्योत्तर काळातील भारत. यामध्ये एकूण 3 उपघटक आहेत. पहिला उपघटक आणि दुसरा उपघटक. हे व्हिडिओ लेक्चर तुम्ही या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन पाहू शकता. आज आपण तिसरा उपघटक अभ्यासाला घेतला आहे, राज्यव्यवस्था, साहित्य, कला आणि लोकजीवन. हा उपघटक अतिशय महत्त्वाचा आहे कारण या ठिकाणी दीर्घोत्तरी प्रश्न 10 गुणांचा पडू शकतो. चला तर पाहूया. सातवाहनांच्या काळातील राज्यव्यवस्था, साहित्य, कला आणि लोकजीवन. मौर्योत्तर काळ आहे हा. राज्यव्यवस्था. सातवाहनांच्या राज्यव्यवस्थेत राज्यातील प्रदेशाची विभागणी छोट्या प्रांतामध्ये केलेली होती, की आजच्या काळाप्रमाणे केंद्र सरकार, राज्य सरकार जसं आहे, मग महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत त्याप्रमाणे प्रदेशाची विभागणी करून राज्यव्यवस्था, प्रशासन व्यवस्था होती व प्रत्येकावर मुलकी आणि लष्करी अधिकारी असत, की कर वसुलीसाठी अधिकारी, लष्करी पण अधिकारी असत. त्यामध्ये अमात्य, महाभोज हे मुलकी अधिकारी, महासेनापती आणि महारथी यासारखे लष्करी अधिकारी यांचा समावेश होता. ग्राम हा प्रशासनाचा सर्वात छोटा घटक. ग्राम म्हणजे गाव, सगळ्यात लहान घटक ग्राम. ग्राम हा कराचा स्रोत होता, की गावातून कर गोळा केला. स्रोत म्हणजे मार्ग होता. ग्राम किंवा गावामधून कर गोळा केला जात असे. लक्षात ठेवायचे, लष्करी अधिकारी, अमात्य, महाभोज, मुलकी अधिकारी आणि महासेनापती, महारथी, लष्करी अधिकारी अशी राज्यव्यवस्था निर्माण केलेली होती. तसेच युद्धप्रसंगी सैनिक भरतीचे काम ग्राम या घटकामार्फत होत असे. म्हणजे ग्रामीण भागातून किंवा ग्राम हा इथून सैनिकांची भरती केली जाई. या कारणांमुळे ग्राम हे मध्यवर्ती यंत्रणेशी बांधले गेलेले होते, की मध्यवर्ती यंत्रणा, प्रशासन व्यवस्था आहे त्याच्याशी बांधलेलं होतं गाव. शेती हे उपजीविकेचे प्रमुख साधन होते. त्याचबरोबर सातवाहनांच्या काळात उद्योग व व्यापाराची देखील वाढ झाली होती. त्यांच्या श्रेणी निर्माण झाल्या. श्रेणी म्हणजे स्तर निर्माण झाले. त्यांच्यामार्फत उद्योगधंद्यांचे नियंत्रण केले जात होते. तसेच कर्ज देण्याचे कामही श्रेणी करत असत. शेतकऱ्यांना आणि इतर व्यापाराला कर्ज देण्याचं काम होय. सातवाहन काळात भारताचा रोमशी असलेला व्यापार वृद्धिंगत झाला. परदेशाशी पण व्यापार होता, त्यात विशेषतः रोमशी व्यापार खूप वाढलेला आहे सातवाहनांच्या काळामध्ये. भारताचा रोमशी असलेला व्यापार वृद्धिंगत झाला. सातवाहन राजवटीत प्रतिष्ठान म्हणजे आजचं पैठण हे नाव आहे, तगर किंवा तेर, नाशिक म्हणजे नाशिक, करहाटक म्हणजे कराड यासारखी व्यापारी नगरे उदयास आली. कारण व्यापार खूप मोठा होता. रोमशी पण व्यापार होता, परदेशाशी पण, अंतर्गत पण व्यापार. म्हणूनच पैठण, तेर, नाशिक, कराड यासारखी शहरे, व्यापारी शहरे उदयाला आलेली आहेत. कारणे लिहामध्ये येत आहे. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी हे ग्रंथाचं नाव आहे. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी या ग्रंथात तगर म्हणजे तेर आणि प्रतिष्ठान म्हणजे पैठण यांचा उल्लेख आलेला आहे. या ग्रंथामध्ये पैठणचा आणि तेरचा उल्लेख आहे. त्यानुसार दक्षिणापथ या प्रदेशातील व्यापारी स्थळांमध्ये 2 स्थळांना महत्त्व आहे. दक्षिणापथाच्या भागामध्ये 2 स्थळांना खूप महत्त्व आहे. त्यातलं पहिलं स्थळ जे आहे ते आहे बॅरीगाझा. बॅरीगाझा हे स्थळ आहे गुजरातमधलं भरूच. बॅरीगाझापासून दक्षिणेस 20 दिवसांच्या प्रवासाने गाठता येणारे प्रतिष्ठान. 20 दिवसांनी प्रतिष्ठानला किंवा पैठणला येता येत होतं. आणि दुसरे म्हणजे तगर. तगर हे फार मोठे शहर असून तेथे प्रतिष्ठानहून पूर्वेस 10 दिवस प्रवास केल्यानंतर पोहोचता येईल. प्रतिष्ठानपासून किंवा पैठणपासून 10 दिवसांनी तगरला पोहोचता येत होते. म्हणून ही व्यापारी शहरं म्हणून उदयास आली.
प्रतिष्ठानहून बॅरीगाजा येथे माळ रानातून मार्ग काढत अकिक म्हणजेच कार्नेलियन आणला जातो. या उलट तगर येथून सुती कापड, विविध प्रकारची मलमल आणि गोनपाट म्हणजे बॅरीगाजा येथे पाठवले जात होते. तगर येथून सुती कापड, मलमल आणि गोनपाट पाठवले जाई. त्याचप्रमाणे समुद्र किनारपट्टीच्या प्रदेशातून तगरला येणारा निरनिराळा मालही तगरहून बॅरीगाजा येथे पाठवला जातो. म्हणजे आयात आणि निर्यात दोन्ही पण चालू होती. जुन्नर व नाशिक या ठिकाणांच्या शिलालेखात कुलारिक, तिलपिशक, कोलिक अशा अनेक व्यावसायिकांचे उल्लेख आढळून येतात. पहा, शिलालेखावर व्यावसायिकांचे उल्लेख आढळून येतात. अशा प्रकारची तटबंदीयुक्त सातवाहनांच्या राज्यात 30 नगरे अस्तित्वात असल्याचे उल्लेख प्लिनीच्या ग्रंथात सापडतात. 30 नगरं होती आणि या नगरांना तटबंदी होती सुरक्षेसाठी आणि ह्याचा उल्लेख ग्रंथामध्ये प्लिनीच्या ग्रंथामध्ये उल्लेख सापडतो. त्यातील काही ठिकाणच्या उत्खननात सापडलेल्या रोमन नाण्यांवरून या काळातील प्रगत व्यापाराचा देखील आढावा घेता येतो. नाणी सापडलेली आहेत उत्खननात, रोमन नाणी. यावरून रोमशी पण व्यापार मोठा होता. सोपारा, कल्याण, भरूच ही त्या काळची व्यापाराची मुख्य केंद्रे होती. सोपारा, कल्याण आणि भरूच. कुंभकार, तेलाचे उत्पादन करणारे, विणकर असा अर्थ त्याचा. ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडेल. अधिक माहिती आपण घेऊया, तुम्हाला नक्कीच आवडेल. नाणेघाट हा महाराष्ट्रातील एक प्राचीन व्यापारी घाटमार्ग आहे. घाटातून जाणारा मार्ग नाणेघाट. हा मार्ग पूर्वीचे जीर्णनगर म्हणजे जुन्नर व कोकण प्रदेशाला जोडतो. पुणे जिल्ह्यातलं जुन्नर कोकण प्रदेशाला तो भाग जोडतो. या मार्गाचे एक टोक वर जुन्नरच्या दिशेला तर दुसरे टोक खाली कोकणात मुरबाड तालुक्यात जिल्हा ठाणे येथे आहे. 2 टोक. खूप मोठा मार्ग आहे हा नाणेघाट. एक टोक आहे जुन्नरच्या दिशेला, दुसरं टोक आहे कोकणात मुरबाड जिल्ह्यात म्हणजे मुरबाड तालुक्यात ठाणे जिल्ह्यात आहे. या घाटात सातवाहनांनी एक लेणे खोदवले. तेथील लेखांमध्ये, तिथं जे लेणं आहे आणि तिथे स्तंभालेख आहे, त्या लेखावर सातवाहन सम्राज्ञी नागनिका आणि सातवाहन राजांचा पराक्रम, त्यांनी केलेले दानधर्म याबद्दल माहिती आहे. त्या लेखावर सातवाहन सम्राज्ञीचा उल्लेख आहे, नागनिका, आणि त्या काळातील सातवाहन राजांचा पराक्रम, त्यांनी केलेला दानधर्म कार्य याचा उल्लेख आहे. हे लेख ब्राह्मी लिपीत कोरलेले आहेत. लिपी पण लक्षात ठेवा, ब्राह्मी लिपीमध्ये. तेथे सातवाहन राजांचे पुतळे होते. घाटाच्या तळाशी वैशाख खेडे नावाचे गाव आहे. तेथे प्रवाशांसाठी धर्मशाळा बांधलेल्या होत्या. वैशाख खेडे येथे प्रवासात थांबण्यासाठी धर्मशाळा. घाटात जकात गोळा करण्यासाठी खोदवलेलं एक रांजण पण आहे. पहा, जकात गोळा करण्यासाठी दगडी रांजण आहे, अजूनही आहे तो. सोपारा आणि कल्याण ही प्राचीन काळी महाराष्ट्रातील 2 अत्यंत महत्त्वाची व्यापारी केंद्रे होती. सोपारा आणि कल्याण महत्त्वाची व्यापारी केंद्रे. केवळ देशांतर्गतच नव्हे तर परदेशांशीही येथून व्यापार चालत असे. विशेषतः रोमहून आयात होणारा माल सोपाऱ्याला उतरवला जाऊन तेथून कल्याण, नाणेघाट, जुन्नर, नेवासा मार्गे पैठण आणि कोल्हापूरकडे नेला जात असे. म्हणजे आयात आणि निर्यात दोन्ही होत होती. पहा, तसेच निर्यातीच्या वस्तूंची वाहतूक देखील याच मार्गावरून उलट दिशेने होत असे. या ठिकाणचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील शिलालेखांमध्ये 2, 4, 6, 7 आणि 9 हे अंक आहेत आणि 2, 4, 6, 7 आणि 9 अशा पद्धतीने कोरलेले आहेत. ते प्रचलित अंकलेखनाशी मिळते जुळते आहेत. म्हणजे आजच्या काळाशी हे अंक जुळतात. 2, 4, 6, 7 आणि 9 हे अंक शिलालेखांवरचे आहेत. आता हे पहा चित्र. इसवी सन पूर्व 1 शतकाच्या कालखंडातील राजा पुळुमावी याच्या मुद्रेवरील जहाजाचे चित्र हे आहे. हे पहा, ही मुद्रा आहे आणि हे जहाजाचं चित्र आहे.
मुद्रेवरील हे चित्र सातवाहनांच्या काळातील समुद्री मार्गाने चालणाऱ्या व्यापाराचे निर्देशक आहे. म्हणजे समुद्रमार्गे व्यापार होत होता या नाण्यावरून लक्षात येतं हे चित्र. मुद्रा म्हणजे नाणं. आता साहित्याचा विकास कसा झाला ते पाहूया. सातवाहनांच्या काळात, सातवाहनांच्या काळात विद्येला व कलेला राजाश्रय मिळाला, म्हणजे राजांनी आश्रय दिला. सातवाहनांच्या काळात प्राकृत भाषा व प्राकृत साहित्य समृद्ध झाले. त्यांनी प्राकृत भाषा व साहित्य यांना प्रोत्साहन दिले. सातवाहन घराण्याचा 17वा राजा हाल याने गाथा सप्तशती हा ग्रंथ लिहिला आहे. वस्तुनिष्ठ प्रश्न लक्षात ठेवा. हाल गाथा सप्तशती या काव्यग्रंथाचे संपादन केले. काव्यग्रंथ आहे त्याचं संपादन केलं. हाल गाथा सप्तशती. त्याच्याच राज्यसभेतील मंत्री होता गुणाढ्य. गुणाढ्य याने पैशाची या प्राकृत भाषेत बृहत्कथा नामक अजोड ग्रंथ लिहिला. गुणाढ्याने लिहिलेला ग्रंथ बृहत्कथा. वस्तुनिष्ठ प्रश्न नेहमी येतो. संस्कृत व्याकरणावर कातंत्र हा ग्रंथ सर्ववर्माने लिहिला आणि कातंत्र हा ग्रंथ लिहिलेला आहे सर्ववर्मा. वस्तुनिष्ठ प्रश्न आणि संस्कृत व्याकरणावर आहे तो. सातवाहनांच्या काळात कला आणि स्थापत्याचा विकास कसा झाला पाहूया. मौर्य काळातील शिल्पांवर दिसणारा इराणी आणि ग्रीक शैलीचा प्रभाव शुंग आणि सातवाहन काळात कमी झाला. ग्रीक शैलीचा प्रभाव जो होता तो सातवाहन काळात कमी होऊन भारतीय शिल्पकलेच्या परंपरेचा विकास झाल्याचे दिसते. म्हणजे भारतीय शिल्पकला विकसित झाली. या काळात उभारली गेलेली सांची येथील क्रमांक 1च्या स्तूपाभोवतीची 4 तोरणे ही शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहेत. भारतीय शिल्पकलेचा नमुना आहे सांची येथे क्रमांक 1 जो स्तूप आहे तिथे 4 तोरणं भारतीय शिल्पकलेची आहेत. बुद्धचरित्रातील अनेक प्रसंग या तोरणावर कोरलेले आहेत आणि गौतम बुद्धाच्या चरित्रावरील प्रसंग आहेत. सातवाहनांच्या काळात भाजे, कार्ले, नाशिक इत्यादी ठिकाणी डोंगर कोरून विहारांची व चैत्यगृहांची निर्मिती केलेली दिसते. डोंगरामध्ये कोरलेल्या गुहा, विहार, चैत्यगृह. विशेषतः कार्ले येथील चैत्यगृहाचे अतिभव्य प्रवेशद्वार खूप मोठे अजूनही आहे ते कार्ले येथे. त्यावरील नक्षीकाम ही सर्व भारतीय कलाकारांच्या शिल्पकौशल्याची साक्ष देतात. भारतीय शिल्पकला जी आहे ती बहरलेली आहे या काळामध्ये. पहा, हे कार्ले येथील चैत्यगृह आहे, अतिशय भव्य. आता आपण गाथा सप्तशतीची माहिती घेऊया. गाथा सप्तशती हा ग्रंथ सातवाहन राजा हाल याने मोठ्या प्रमाणावर प्राकृत भाषेतील कविता संकलित केल्या व त्यावर आधारलेल्या निवडक 700 गाथांचा गाहा सप्तसई म्हणजेच गाथा सप्तशती हा संग्रह संपादित केला. लक्षात ठेवा, हे राजा हाल गाथा सप्तशती हा ग्रंथ संपादित केला. 700 गाथा आहेत त्यात. हा महाराष्ट्री प्राकृत भाषेत रचलेला पहिला ग्रंथ आहे. महाराष्ट्री प्राकृत भाषेतला पहिला ग्रंथ गाथा सप्तशती. त्यात मानवी भावना, माणसाच्या भावना व व्यवहार आणि निसर्गाचे अत्यंत सुरस आणि सौंदर्यपूर्ण चित्रण केले आहे. माणसाच्या भावना, माणसाचे व्यवहार आणि निसर्गाचं वर्णन त्यामध्ये आहे. विविध व्रते, आचार आणि तत्कालीन उत्सव यांची वर्णनेही त्यात केलेली आहेत. म्हणजे वेगवेगळे व्रत, वैकल्ये, नंतर आचरण आणि सण उत्सव याची वर्णनंसुद्धा त्यात आहेत. महाराष्ट्राच्या तत्कालीन समाजजीवनाचे प्रतिबिंब त्यामध्ये उमटले आहे. त्या काळचा महाराष्ट्र कसा होता ते यावरून आपल्या लक्षात येतं. समाजाचं प्रतिबिंब उमटलेलं आहे. गाथा सप्तशतीतील काही शब्द आजच्या मराठीत देखील वापरात आहेत. मराठी भाषेतील अनेक शब्दांची मुळे गाथा सप्तशतीतील महाराष्ट्री प्राकृत शब्दामध्ये शोधता येतात. आजही काही शब्द त्यातले वापरात आहेत. गाथा सप्तशतीमधील कवितांवरून महाराष्ट्रात महाराष्ट्री प्राकृत
आणि आधुनिक मराठी यांच्यातील दुवे स्पष्ट दिसतात. म्हणजे यामध्ये संबंध आहे. महाराष्ट्री प्राकृत आणि आजचे आधुनिक मराठी यामध्ये काही संबंध दिसून येतो. अधिक माहिती घेऊया आता आपण. अधिक माहितीसाठी औरंगाबाद जवळील अजिंठा येथील विश्वविख्यात लेण्यांपैकी 8, 9, 10, 12, 13 क्रमांकाची लेणी सातवाहनांच्या काळातील आहेत. सातवाहनांच्या काळातली लेणी आहेत 8, 9, 10, 12 आणि 13. विशेष म्हणजे भारतीय चित्रकलेपैकी सर्वात प्राचीन असलेली चित्रकला ज्या लेणी क्रमांक 9, 10 मध्ये आहेत ती देखील याच काळातील आहेत. चित्रकला जी आहे ती लेणी क्रमांक 9, 10 मध्ये दिसून येतात. आता त्या काळातली समाज व्यवस्था कशी होती ते पाहूया आपण. सातवाहन काळात समाजात 4 वर्ण अस्तित्वात होते. 4 वर्ण जाती असं म्हणूया आपण, 4 भाग. तसेच या काळात जातीय व्यवस्थाही दृढ झाली. कारण लिहामध्ये येतं पहा, जाती व्यवस्था दृढ झाली, अधिक घट्ट झाली पहा. त्यामागील कारणांमागे वर्णसंकर की एकमेकांच्यात वर्णसंकर झाला. विविध व्यावसायिक श्रेणींचे बंदिस्त रूप की वडिलांच्या नंतर मुलगा तोच व्यवसाय करू लागला, म्हणजे श्रेणींचं बंदिस्त रूप झालं. आणि बाहेरून आलेल्या परकीयांचा समाजातील अंतर्भाव याचा समावेश आहे. आणि बाहेरील लोकांचा सुद्धा समाजात समावेश झालेला आहे किंवा अंतर्भाव झालेला आहे. याखेरीज समाजात 4 वर्गही होते, 4 भाग. पहिला वर्ग कोणता होता तो पाहू आपण. हा महारथी, महाभोज आणि महासेनापती या अधिकारी लोकांचा होता. पहिला वर्ग अधिकारी. त्यांच्या नेमणुका विविध राष्ट्रकांवर म्हणजे सुभे, राष्ट्रक म्हणजे सुभे होत असत, म्हणजे विशिष्ट भाग राष्ट्रकांवर होत असे. कोकण प्रदेशात महाभोज व घाटावरच्या प्रदेशात महारथी हे अधिकारी होते. कोकण प्रदेशात महाभोज आणि घाटावरच्या प्रदेशात महारथी. दुसऱ्या वर्गामध्ये अमात्य, महामात्र आणि भांडागारिक या सेवकांचा, नैगम म्हणजे व्यापारी, सार्थवाह म्हणजे व्यापारी तांड्यांचे प्रमुख व श्रेष्ठी म्हणजे श्रेणींचे प्रमुख यांचा समावेश होता दुसऱ्या वर्गामध्ये. आता तिसऱ्या वर्गामध्ये कोण होते ते पाहूया आपण. तिसऱ्या वर्गामध्ये लेखनिक म्हणजे कारकून, वैद्य, हालकीय म्हणजे शेतकरी, सुवर्णकार, गांधिक म्हणजे सुगंधी पदार्थाचे व्यापारी हे लोक समाविष्ट होते. तर चौथ्या वर्गात वर्धकी म्हणजे सुतार, मालाकार म्हणजे माळी, लोह वाणिज्य म्हणजे लोहार, दासक म्हणजे मच्छीमार यांचा समावेश होत असे. असे 4 वर्ग किंवा 4 भाग श्रेणी पडलेल्या होत्या. सातवाहनांच्या काळात ग्रीक, शक, पल्लव, कुशाण इत्यादी परकीयांची आक्रमणे होत राहिली. या नावं लक्षात ठेवा, ग्रीक, शक, पल्लव आणि कुशाण यांची आक्रमण झाली. परंतु हे परके लोक येथील समाजात लवकरच मिसळून गेले. पण हे लोकसुद्धा या समाजामध्ये मिसळून गेले सातवाहनांच्या काळात. याचाच अर्थ तत्कालीन सामाजिक परिस्थिती, विशेषतः समाजव्यवस्था ही परकीयांना सामावून घेण्याइतकी लवचिक होती. म्हणजे बाहेरच्या लोकांनाही सामावून घेतलेलं आहे. परकीय आक्रमणांच्या आगमनाने पुढील काळात घडून आलेले राजकीय बदल आणि त्यामागील सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक प्रक्रियांचा अभ्यास आपण पुढील पाठात करणार आहोत. पुढील पाठामध्ये सातवाहनांच्या नंतर काय घडलेलं आहे ते अभ्यासणार आहोत. अशा प्रकारे हा आत्ता आपण सातवाहनांच्या घराण्याचा जो अभ्यास केलेला आहे तो मोठा प्रश्न आहे. 10 गुणांच्या साठी येणारा प्रश्न की सातवाहनांच्या काळामध्ये किंवा त्या घराण्यामध्ये कशा प्रकारची राज्यव्यवस्था होती, समाजव्यवस्था होती, अशा मुद्द्यांच्या आधारे माहिती लिहावी लागेल. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्या चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि आवडलेला व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा.